अरबी समुद्रामध्ये मान्सून दाखल. मालदीव, बंगालचा उपसागर, अंदमानच्या काही भागात मान्सून पुढे सरकला. 7 जूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याची शक्यता. वाशिमच्या मानोरा तालुक्यात धुवाधार पाऊस. पावसाचा जोर वाढल्याने शेतकऱ्यांची तारांबळ. बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला शेतमाल वाहून गेला. जळगावच्या रावेर तालुक्यातील धुरखेडा ग्रामस्थांचं पुनर्वसनासाठी जलसमाधी आंदोलन. मागील 26 वर्षापासून 35 घरांचं पुनर्वसन न केल्यानं तापी नदीपात्रात उतरून जलसमाधी आंदोलन. तुळजाभवानी संस्थानकडून मागील 6 महिन्यात 12 पुजाऱ्यांवर मंदिर प्रवेश बंदीची कारवाई. मंदिराच्या कायदा आणि सुव्यवस्थेला अडथळा निर्माण केल्यास किंवा अशोभनीय वर्तन केल्यास अशा प्रकारची कारवाई करण्यात येते. भिवंडीतील 39 वर्ष जुन्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुनर्बांधणी होणार. नवीन भव्य पुतळ्यासाठी शासनाकडून 10 कोटींचा निधी मंजूर. मरोळ पाईपलाईन ते मरोळ मरोशी रस्ता रुंदीकरणामध्ये अडथळा ठरणाऱ्या 147 घरांवर महापालिकेचा हातोडा. 2 जेसीबी आणि महापालिकेच्या 40 ते 50 कर्मचाऱ्यांच्या मदतीने झोपड्यांवर तोडक कारवाई. अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी रुळावरून घसरली. भुसावळकडनं नंदुरबारकडे जाताना अपघात. सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र मालगाडीचे डबे घसरून पडल्यानं भुसावळ सुरत मार्गावरची रेल्वे वाहतूक विस्कळली. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये कोट्यवधींचे अंमली पदार्थ जप्त. तब्बल 13,75,00,000चा मुद्देमाल जप्त करत दोघांवर गुन्हे दाखल. 23 मे रोजी अयोध्या राम मंदिरात स्थापन होणार राम दरबार. प्रभू श्रीरामाची मूर्ती होणार सिंहासनाधिष्ठित. 3 मे ते 5 जूनपर्यंत प्राणप्रतिष्ठा सोहळा चालणार. राम दरबारात 2 फूट उंचीचं सिंहासन. प्रभू श्रीराम सीतामाई विराजमान. आयपीएलमध्ये उर्वरित सामन्यांमध्ये खेळण्याचा निर्णय वैयक्तिक खेळाडूचा असेल. टेस्ट चॅम्पियन्सच्या फायनलसाठी टीम मॅनेजमेंट आयपीएलसाठी गेलेल्या खेळाडूंवर नंतर काम करणार. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाचा निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.